तर भावांनो, तुम्ही बिलीव्ह नाही करणार, 10 वर्षापूर्वी मी असा दिसायचो पण आता असा दिसतो. खूप डिफरन्स आलाय. हरे कृष्ण. आज व्लॉग स्टार्ट होतो सकाळी इस्कॉन मधनं, कारण आज रक्षाबंधन सोबत बलराम पौर्णिमा पण होती. म्हणून मी आलेलो इस्कॉनला फ्रूट कटिंग सेवेसाठी, जिथे हेल्प केल्याबद्दल प्रसादचं कुपन भेटतं. बाय द वे, मी इथे सकाळी 5:30 ला आलेलो. मग सेवा संपल्यावर मी येतो अभिषेक आणि कीर्तन बघण्यासाठी. त्यानंतर होतो जेवणाचा टाइम आणि माझ्याकडे कुपन होतच, तर मी प्रसाद घेतो. त्यात मी सकाळपासून काय खाल्लं नव्हतं, तर 1 वाजता जेवल्यानंतर मन एकदम तृप्त झालं. प्लस इकडची बासुंदी जी खूप छान होती. दुपारी घरी आल्यावर जरा आराम करून संध्याकाळी फ्रेश होऊन निघतो मी रक्षाबंधनसाठी मोठ्या बाबांच्या घरी, जिथे आज ह्या दोघींचा मान होता. ह्यांना तुम्ही बघितलंच असाल. आणि बाय द वे, हा आहे यांचा संत्रा बिल्ला. मग आम्ही बसतो राखी बांधून घेण्यासाठी आणि आमच्या सोबत ह्याला पण बसवतो. आणि संत्रे बिल्ले असतातच एकदम खतरनाक, ह्याने राखीच बांधून घेतली नाही. हे बघा, आता मी असा दिसतो पण 10 वर्षापूर्वी असा दिसायचो. एवढा बदल कुठून आला काय माहिती. सध्या 10 दिवस तरी जेवणासोबत राखीचा हा दोरा खावा लागणार आहे. आता आम्ही एनिमल मूवीच्या शूटिंगचे व्हिडिओ बघतो. सॉरी, म्हणजे ताईच्या लग्नाचे. चॅनलवर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब